तुकाराम मुंढेंचा कडक इशारा, तरीही सोलापुरात गुटखा विक्री बिनधास्त, कारवाईचा धाक कुणाला नाही. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रेत्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या गुटखा माफिया आणि विक्रेत्यांवर थेट मोकाको अंतर्गत कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. पदभार स्वीकारल्यावरच अवघ्या काही दिवसातच राज्यभरात शेकडो धाडी टाकत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक अवैध विक्रेत्यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे सोलापूर शहरात अजूनही काही ठिकाणी गुटखा आणि मावा विक्री खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील 70 फूट रोड परिसरात तिरंगा चिकन सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि मावा विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या दुकानावर संबंधित विभागाचे किंवा पोलिसांचे अद्याप लक्ष गेले नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित विक्रेता अंगावर ॲप्रॉन घालून बिनधास्तपणे मावा तयार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. कारवाईची भीती नाही का, की यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, अशी चर्चा आता सामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. आता अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.